नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. जन आशीर्वाद यात्रेतून पोटनिवडणुकीचा रणसंग्राम तापला. विकासासाठी लढलो, आता पुन्हा आवाज बुलंद करणार. राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जन आशीर्वाद यात्रेद्वारे आक्रमक प्रचाराला सुरुवात केली आहे. ही निवडणूक केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून राहुरीच्या प्रश्नांना विधानसभेत आवाज देण्यासाठी आहे, असा जोरदार दावा करत त्यांनी मतदारांना भावनिक आणि थेट आवाहन केले. बारागाव नांदूर येथे आयोजित सभेत बोलताना तनपुरे म्हणाले, मला दिलेल्या 5 वर्षांच्या संधीचा उपयोग मी मंत्री म्हणून जनतेच्या प्रश्नांसाठी केला. जातपात न पाहता प्रामाणिकपणे काम केले. आता पुन्हा संधी दिल्यास राहुरीचा आवाज अधिक ताकदीने मांडणार. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत, आज कोणीही येऊन टिचक्या मारत आहे, पण बाहेरचा पाहुणा हा बाहेरचाच असतो, असा टोला लगावला. आपल्या हक्काच्या माणसालाच विधानसभेत पाठवा, असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले. तनपुरे यांनी आपल्या कार्यकाळातील विकास कामांचा आढावाच सांगितले की राहुरीला मंत्रिपद मिळाल्यानंतर मी तालुक्याच्या विकासासाठी झोकून दिले. सबस्टेशनची क्षमता वाढवली, शेकडो डीप्या मंजूर केल्या, नगर मनमाड रस्त्यासाठी आंदोलन करून काम सुरू केले. तसेच केके रेंजसाठी 1 इंचही जमीन जाऊ देणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला. निळवंडे धरणासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की अनेकांनी उद्घाटने केली, पण काम मार्गी लागले नाही. मात्र मी मंत्री झाल्यानंतर निधी आणून प्रश्न सोडवला, याचे समाधान आहे. गेल्या 3 पिढ्यांपासून आलेल्या नात्याचा विचार करून मी तुमच्या समोर आलो आहे. काही चुका झाल्या असतील, पण त्या विसरून मला पुन्हा एकदा संधी द्या, असे भावनिक आवाहन करत त्यांनी सभेचा शेवट केला. यावेळी विश्वास पवार, बाळासाहेब गाडे, प्रभाकर गाडे, गोवर्धन गाडे, श्रीराम गाडे, बाळासाहेब खुडे आदींसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.